श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. देवांचे देव महादेव यांची रूपं अनेक आहेत. कधी ते डमरू वाजवणारे नटराज आहेत, तर कधी शांत ध्यानात बसलेले महायोगी. पण या सर्व रूपांमध्ये एक गोष्ट समान दिसते, ती म्हणजे त्यांच्या अंगाला लावलेली पांढरी शुभ्र राख म्हणजेच भस्म. आपण देवाला बेल, फूल, नारळ, प्रसाद अर्पण करतो, पण महादेवाला स्मशानातील राखच का जास्त प्रिय आहे? यामागे नक्की कोणतं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य दडलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या या भस्मप्रेमाचा उलगडा करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भस्म म्हणजे केवळ लाकूड जळून झालेली राख नाही. शास्त्रानुसार यज्ञामध्ये अर्पण केलेल्या विशिष्ट लाकडांपासून आणि द्रव्यांपासून तयार झालेली राख म्हणजेच विभूती किंवा भस्म. आणि महादेव हे स्मशानात निवास करतात. तिथे जळणाऱ्या चितेची राख अंगाला फासतात. भस्माचा अर्थ असा आहे की ज्यामुळे पाप नष्ट होते आणि ईश्वराचे स्मरण होते. ही राख आपल्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देते, ते म्हणजे हे शरीर नश्वर आहे आणि शेवटी आपण सर्व या मातीत किंवा राखेतच मिसळणार आहोत. एक पौराणिक कथा आहे. देवी सतींचा देहत्याग झाल्यानंतर महादेव अतिशय विरक्त झाले होते. ते खोल ध्यानात गेले, जगाशी सर्व संबंध तोडून टाकले आणि त्याच काळात तारकासूर नावाचा राक्षस अत्यंत बलवान झाला होता. त्याचा अंत फक्त शिवपुत्र करू शकत होता, असा त्याला वरदान होता. देवांनी विचार केला की शिवांचे विवाह पार्वतीशी झाले पाहिजेत आणि त्यातून शिवपुत्र जन्माला आला पाहिजे आणि तेव्हाच तारकासुराचा अंत होईल. पण महादेव खोल ध्यानात असल्याने ते कोणाकडे पाहतही नव्हते. तेव्हा देवांनी कामदेवाला विनंती केली की तो महादेवांचे ध्यान भंग करून त्यांना पार्वतीकडे वळवेल का. कामदेवाने देवांच्या विनंतीला मान दिला आणि महादेवांच्या ध्यानस्थ अवस्थेत आपल्या पुष्पबाणाने महादेवांच्या मनाला स्पर्श केला आणि त्यांच्या ध्यानात अडथळा आणण्याचा असा प्रयत्न केला. तेव्हा महादेवांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म करून टाकले. ती राख अंगाला लावून महादेवांनी जगाला हा संदेश दिला की त्यांनी आपल्या मनातील काम, वासना आणि इच्छांना पूर्णपणे जाळून राख केले आहे. महादेव कपाळावर ज्या भस्माच्या 3 आडव्या रेषा लावतात, ज्याला त्रिपुंड म्हणतात, या 3 रेषा काय दर्शवत असतात? तर पहिली रेषा अहंकाराचा नाश दर्शवते, दुसरी रेषा अज्ञानाचा नाश दर्शवते आणि तिसरी रेषा तामसी वृत्तीचा त्याग हे दर्शवते. हे भस्म आपल्याला सांगते की मी शरीर नसून एक शुद्ध आत्मा आहे. हे वैराग्याचे आणि साधेपणाचे प्रतीक आहे. मित्रांनो, भस्म लावण्यामागे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणेही आहेत. भस्म शरीरातील सूक्ष्म छिद्रे बंद करते, ज्यामुळे बाहेरील थंडी किंवा उष्णता शरीराला त्रास देत नाही आणि शरीरातील नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते. शुद्ध भस्म हे जंतुनाशक असते. ते त्वचेचे विकार दूर ठेवण्यास मदत करते. योगा अभ्यासात भस्माचा वापर शरीराची ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी केला जातो. तर मित्रांनो, महादेवाचे हे भस्मप्रेम आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे सत्य शिकवते. संपत्ती, सौंदर्य आणि अहंकार हे सर्व क्षणिक आहेत. शेवटी शिल्लक राहते ते फक्त शिवतत्व. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आजही दररोज पहाटे भस्म आरती केली जाते, जी पाहणे हा एक अद्भुत अनुभव असतो. जर तुम्ही कधी ही आरती पाहिली असेल किंवा तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.